मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आत्तापर्यंत अपलोड केलेल्या बाकीच्या व्हिडिओजपेक्षा खूप वेगळा आहे. कारण हा व्हिडिओ बनवत असताना मी सुद्धा खूप इमोशनल झालो. त्यामुळे व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा. रात्रीचे 9 वाजले होते. यतीशला त्याचं दुकान बंद करायचं होतं, पण तो वाट पाहत होता एका बाईची. काय बरं नाव होतं तिचं? यतीशने कधी तिचं नावही विचारलं नव्हतं. काही दिवसापूर्वीच यतीशने एक शॉप सुरू केलं होतं. तसं ते जास्त मोठंही नव्हतं, लहानसंच होतं. त्यामध्ये तो बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवायचा. त्या दिवशी त्याने त्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिराईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली. तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि यतीशला म्हणाली, दादा, आता माझ्याजवळ फक्त 10 रुपये आहेत. बाकीचे पैसे उद्या दिले तर चालतील का? यतीशने एक वार तिच्याकडे पाहिलं. गरीब होती बिचारी. कपाळावर कुंकू नव्हतं, ना गळ्यात मंगळसूत्र. कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला. साडीला तर अक्षरशः ठिकठिकाणी ठिगळ पडली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग यतीशची नजर तिच्या कडेवर असलेल्या त्या लहान सावळ्याशा निरागस बाळाकडे गेली. त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण ते निरागस हास्य किती सुंदर दिसत होतं. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले 2 दात लुकलुकत होते. त्यामुळे ते बाळ आणखीनच गोजीरवानं दिसत होतं. मग यतीशने त्या बाईकडे पाहत म्हणाला, ताई, काही हरकत नाही. तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला. त्या बाईने मोठ्या समाधानाने यतीशकडे पाहिलं आणि म्हणाली, उद्या मी नक्की पैसे देईल तुम्हाला. इथे जवळच राहते मी. समोरची छोटी घरं आहेत ना, तिथल्या दुसऱ्या गल्लीतलं शेवटचं घर माझं. यतीश हसत म्हणाला, अहो ताई, काही हरकत नाही. तुम्ही या उद्या पैसे दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. तशी ती बाई तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे यतीशच्या हातात दिले. यतीशने ते पैसे परत करत तिला म्हणाला, ताई, पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून. कारण काल तुमच्या हातून माझी पहिलीच बोहणी झाली आणि मला काल 1000 रुपयाचा फायदा झाला. हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला. कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचा कोणीतरी कौतुक करत होतं. नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं. ती म्हणाली, दादा, रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं? यतीश म्हणाला, रात्री 8 वाजता दुकान बंद करतो मी ताई. हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला. यतीशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं, काय झालं ताई, काही अडचण आहे का? तशी ती बाई म्हणाली, दादा, या बाळासाठी मी स्वतः 2 घराची धुणी भांडी करते, मोलमजुरी करते. मला घरी यायला रात्रीचे 8:30 वाजतात आणि तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं. आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळेही पाणावले. यतीशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. मग तो म्हणाला, काही काळजी करू नका ताई. तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद नाही करणार. पण एक अट आहे. त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारलं, काय अट आहे? मग यतीश म्हणाला, तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही. हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहीवरून आले. पण यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नसून आनंदाचे होते. आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखं वाटत होतं. त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई त्याच्या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची. असे करता करता आज 6 महिने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाड कष्टामुळे ती गरीब बाई हळूहळू आजारी पडू लागली होती. हळूहळू तिचं शरीर आणखीनच कमजोर बनत चाललं होतं. त्या दिवशीही यतीश असा दुकानावरून तिच्या येण्याची वाट पाहत होता.
घड्याळामध्ये रात्रीचे 9:30 वाजले होते. इतक्यात ती बाई यतीशच्या दुकानात आली. यतीशने लगेच फ्रीज उघडून दुधाची बाटली काढून तिच्या हातात दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्याखालील काळे घेरे खूपच वाढले होते. बाटली देऊन यतीश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला, "काय ताई, आज खूप उशीर केला यायला तुम्ही?" आणि दार बंद करून त्याने पुन्हा समोर पाहिलं तर समोर कुणीच नव्हतं. त्याला वाटलं की आज उशीर झाल्यामुळे घाई गडबडीमध्ये ती लवकर निघून गेली असावी. आणि मग त्यानेही आपलं दुकान आवरून बंद केलं आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठीक 8 वाजता ती बाई पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली. मग नेहमीप्रमाणे यतीशने फ्रीजमधून दुधाची बाटली काढून टेबलावर ठेवली. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर काय त्याच्या लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती. पण का कुणास ठाऊक यतीशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पण ती बाई पुन्हा ठीक 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली. यतीशने आज तिचा चेहरा जरा निरखून पाहिला तर तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. तिच्या चेहऱ्यावरील तेज तर केव्हाच नाहीसं झालं होतं. यतीशला कळून चुकलं होतं की ती बाई खूपच आजारी असेल आणि पैसेही नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार. त्याने आपलं दुकान लगेच बंद केलं आणि घरी निघून आला. मग त्याने आपल्या बायकोला त्या बाईबद्दल सगळी हकीकत सांगितली. यतीशची बायको सुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली, "चला आपण उद्या तिच्या घरी जाऊया आणि तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिच्यावर उपचार करू." यतीशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला, कारण त्याचीही हीच इच्छा होती. मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी गेला. तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता. मग दोघेही त्या बाईने सांगितलेल्या तिच्या घरच्या पत्त्यावर आले. आजूबाजूला दूरपर्यंत कुणाचेच घर नव्हते. फक्त तिचं एक जुनं झोपड्यासारखं घर होतं. तिच्या घराजवळ आल्यावर एक हलकासा घाणेरडा वास येत होता. मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोकावलं, पण दारावर थाप मारताच ते दार चटकन आतमध्ये लोटलं गेलं. मग ते दोघे आत गेले. तसा त्यांना घाणेरड्या वासाचा एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले. तरीही ते दोघे आणखीन आत गेले. आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता. यतीशने चाचपडत कशीवशी खोलीतली लाईट लावली आणि समोरचे ते भयानक दृश्य पाहून त्या दोघांचेही डोळे विस्फारले. दोघांनाही खूप मोठा धक्का बसला. समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होतं की 3-4 दिवसापूर्वीच तिने जीव सोडला असावा. पण तिचे डोळे अजूनही आपल्या बाजूला खेळत असलेल्या बाळाकडेच पाहत होते. तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते. जणू रडून रडून तिच्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं असावा. त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखं वाटत होतं आणि ते सजीव डोळे सारखं एकटक आपल्या बाळाकडे पाहत होतं आणि ते निरागस बाळ मात्र हसत आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत होतं आणि खेळत होतं. त्या निरागस बाळाला हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत. बाजूलाच 3 रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या. त्या बाटल्यांकडे पाहून त्या दोघांना असं वाटत होतं की त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही. ते दृश्य पाहून त्या दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी मन हेलावून टाकणारं वाटत होतं. यतीशला तर विश्वासच बसत नव्हता की गेले 2-3 दिवसापासून त्या मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दूध घेऊन जात होतं
मग यतीशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. तिनेही प्रेमाने त्या बाळाला जवळ केलं. मग दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचा अंतिम संस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं. यतीशला आजही या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाईचा आत्मा आजही त्यांच्यासोबत तिथेच राहतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्टोरीमधल्या आईसाठी एक लाईक तर अवश्य करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेट होईल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या आईची काळजी घ्या.